नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपली गाडी डिलिव्हरी होणार आहे आणि काय बोलू मी आता, असा प्रश्न पडला आहे आता मला. तर सगळी तयारी आमची झालेली आहे. कालच मी सगळं तयारी करून ठेवली होती. काल मला सुट्टी होती आणि काल नाईट शिफ्ट होती माझी. सुट्टी म्हणजे काल नाईट शिफ्ट होती, त्यामुळे मला दिवसभर टाईम भेटला सगळी तयारी वगैरे करायला. तर कल्पना तर कोणालाच नव्हती, काही घरात वगैरे कोणाला सांगितलं नव्हतं. स्टार्टिंगला दीदीला आणि मलाच माहिती होतं. नंतरून मग जरा घरात डॉक्युमेंट वगैरे जमा करताना आईला थोडीशी कल्पना आली, त्यामुळं आईला समजून गेलं. आणि पप्पांना तर काय सांगितलंच नव्हतं, पप्पांना तर काहीच आयडिया नव्हती. तर ते गावाला गेले होते, कांदे काढायचं काम चालू होतं. तर त्यांना आम्ही काल फोन केला आणि त्यांना बोललो की असं असं बँकेत जरा काम आहे या. तर ते आले आणि त्यांना पुण्याला जायचं होतं. तर आता आम्हाला असा प्रश्न होता की आता जर हे पुण्याला गेले तर दुसऱ्या दिवशी 12 वाजता येणार होते. त्यामुळं आम्हाला त्यांना काही कारणास्तव त्यांना आता सांगावंच लागलं. त्यामुळं प्लॅन असं सस्पेन्स ठेवता आला नाही, त्यामुळे त्यांना समजलं आहे. आणि फायनली आम्ही आता सकाळी सगळेजण रेडी झालो जाण्यासाठी. सगळी तयारी वगैरे झाली. गाडीमध्ये बसवायला गणपती, गाडीचा हार, परत अजून काय काय घेतलं आहे, पेढे, अजून ती ब्लास्ट करत ना असं उडवतात ते वालं घेतलं आहे. बरंच काय काय घेतलं आहे. आणि मित्रमंडळी पण आता सगळी जमा होत आहे. सगळ्यांना टायमिंग दिला आहे मी 9:30चा, तोपर्यंत येतात. आणि एक मित्र त्यात असा आहे की मी त्याला सांगितलं आहे की आपलं एक शूट आहे सिवूडला, जे की एक यूट्यूबर आहे, त्याच्यासोबत आपला व्हिडिओ शूट करायला जायचं आहे. माझा फक्त एक त्याच्यात डायलॉग आहे आणि आपल्याला त्यासाठी जायचं आहे. तर तो मला कायम सपोर्ट करत असतो यूट्यूब चॅनलमध्ये वगैरे. तर मी त्याला सांगितलं नाही की आपलं शूट नाही, त्याला मी असं फसवतं आहे. पण हे मला आवडत नव्हतं फसवते मी त्याला, कारण की त्याला सांगितलंच नाही की आपण गाडी घेतोय म्हणून. तर फायनली आपण त्याची रिॲक्शन पण कॅप्चर करूया, बाकी काय नाही. तर बघू आता सगळेजण येतील तर व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की या व्हिडिओमध्ये मला 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. काहीतरी आपले राहिले आता 24 सबस्क्रायबर राहिले. तर लवकरात लवकर जाऊन आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चलो, काय असेल अपडेट तर मी तुम्हाला नक्कीच कळवं. खूप जण असं बोलतात की आम्ही कधी विचार नव्हता केला, आम्ही गाडी वगैरे घेणं, असं काय नसतंय. तुम्ही स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण करा, असे सगळे म्हणतात की काय नाही, आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही कधी ही गाडी घेईल वगैरे. असं काय नसतंय. तुम्ही टार्गेट फिक्स करा, तुम्ही स्वप्न बघा आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायची जिद्द ठेवा, बाकी काय विषय नाही बस. तर म्हणजे मी चाललोय आता खाली, मित्र वगैरे आले, जरा सामान वगैरे घेऊन जातो, नारळ वगैरे आणि फुगे वगैरे पण थोडेसे आणलेत, ते फुगवायचे आहेत. आणि गणपतीचं आपली मूर्ती आणली छोटी, ती पण बसवायची. तर हे घेऊन जातो, बाकीचे येतील नंतर. चलो आपण निकलते आगे. तर काहीच फायनली आम्ही निघालोय आता. मित्र घ्यायला आला होता वेदांत, आणि अजून एक जण आलाय ज्याला मी येडा बनवलाय. आता मी येडा बनवून पेढा खाल्लाय. तर तो मित्र पण आलाय दादा, त्याला घ्यायला आलोय. कुठं उभं राहायला काय माहीत नाही, त्याला बघतो थांबा जरा. आणि आल्यावरती त्याला भेटतो तुम्हाला. कुठं आहे तेव्हा तिथं उभा राहिला. मनोज मनसोड, इकडे 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 इकडे. आपल्याला कुठं जायचं आता माहिती नाही, सरप्राईज आहे. सरप्राईज नाही, तुला माहिती आहे, सांग कुठं जायचं हिरोईन येते आता, हिरोईन. भेटूया भेटूया. नाही तुला सांगितलंय म्हणजे यांनी सांगितलं वाटतं. नाही 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 नाही, त्याचा नंबर आहे तुझ्याकडं? आहे ना. यांनी सांगितलंय म्हणजे तुला? नाही नाही नाही, खरं बोल. बिलकुल 100% करणार नाही. कुठं जायचं आपल्याला? तुला काय सांगितलं त्याने? सरप्राईज आहे म्हणून फक्त. काय पण तुला काय सांगितलं होतं ते सांग. सरप्राईज आहे म्हणून फक्त. सरप्राईज नाही पण सरप्राईज सांगितलं होतं मी तुला. इथं येऊन गेम पलटी करतो. या 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 शानेने सांगितलं, तू सांगितलं त्याला? काय रे बाबा, मी काय नाही सांगितलं. बोललो हिरोईन येते बाबा. अरे पण जायचंय कुठं सांग ना म्हण्या. खरंच नाही माहिती भावा. खरं बोल. खरं बोल. खरंच आहे. पण मी काय बोललो होतो तुला? कुठं जायचं होतं आपल्याला? जायचं कुठेतरी. अरे कुठं जायचं? साठी. हा, शूटसाठी कुठं? प्लेस पुढे घे, डिसाईड. पुढे. प्लेस डिसाईड नाही केला अजून. मग कुठं जाणार होतो पण आपण? तुला मी काय बोललो होतो? आठवत नाही आता मला. आम्ही नंतर बोलू. चल कुठं चाललंय जरा म्हणायचं सांगायला सांग, कुठं चाललंय? अरे एक आमदार आहे ना रे, भाऊचा एक हे आहे, शूट आहे आज. हार वगैरे घेतलाय, हार वगैरे घेतलाय, भाऊचा शूट आहे आज. म्हणून एवढी मंडळी जमा केली आहे बाबा. भाऊला व्हिडिओ कसा जरा सांग, कोण क्रिएटर असेल माहिती नाही, बघू ट्राय जाऊन सगळ्यांनी यूट्यूबवरती राहावा आणि जाऊन तुम्हाला सांगतो. सस्पेन्स आहे खरंच माहिती. भावाला डायरेक्ट सस्पेंड डायरेक्ट डागातच भाऊ. म्हणजे मगाशी काढलेला व्हिडिओ थोडासा ते मनोजचा माझा जरा अर्धा मनोजची मानच कट झाली आहे, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ऑडिओ ऐका फक्त.
काहीच आम्ही आता हार वगैरे घेतला आहे आणि आता निघालो आता शोरूमला जायला. मम्मी पप्पा आणि दीदी ती मित्राच्या गाडीमध्ये येत आहेत तिकडून आणि आम्ही इकडून चाललो आता. तर पोचतायत सगळेजण, पोचतायत बऱ्यापैकी, आलेच सगळेजण. आता बघूया तिकडे जाऊन. काहीच आमचा म्हणजे माझा प्लॅन फेल झाला आहे. का? भावाला कळाले आता आपण आलो गाडी घ्यायला. कारण की माझ्या भावाचा फोन आला होता आणि फोन स्पीकरवर ठेवला होता मी. तर बोललो हा आलो इथं गाडी घ्यायला आलो आता, घरचे पण येत आहेत. तर याने ऐकलं ते, तर पचका माझा झाला आता. पण जाऊ द्या, काय विषय नाही, आता समजले बोललं तर काय हे नाही, ठीक आहे ना. मी सांगणार नव्हतं पण आता तोंडात निघलं माझ्या पण. एवढं लांबून आलाय गाडी घेण्यासाठी. तर आता आम्ही आलोय शोरूमच्या बाहेर. तू जेव्हा मोबाईल फिरवलास ना तेव्हा कट झाला. आणि हे बघा माझ्या घरचे पण इकडे आलेले आहे. तर मम्मी पप्पा आले, इधर आहे हमारी. तर मंडळी फायनली आमचं डॉक्युमेंटेशनचं वगैरे सगळं काम झालेलं आहे. तर कसं वाटतं तुला आता आपली गाडी येते नवीन? खूप छान वाटतंय. शब्द तर नाही आहेत, माझा घसा पण बसला आहे, त्याच्यामुळे मे बी तुम्हाला क्लिअर आवाज नाही येणार. फायनली एक बकेट लिस्टमधली एक लिस्ट पूर्ण झालेली आहे. गाडी पहिली तर स्कूटी होती, आता कार झाली. आता लवकरच दुसरी विश पण पूर्ण करू. बस अजून काय नाही. काही तिथं आता फुगे फुगवायची कॉम्पिटिशन चालू झाले. हां जास्त पण फुगल नाही पाहिजे. नाही बांधतच होत नाही. बोलून लिहो, बोलून हाय गाईज, आय एम रेक्सा. बॉलून कॉम्पिटिशन चालू येते आणि प्रत्येक सगळ्यात मोठा माझ्याकडे 10,000 रुपये काहीतरी कुठं भेटा रे काय व्हायचं मग आता. दोनों इकडे कुठंच पळालास. बाकी बलून कुठे आहेत आपले? प्रतीक कुठे गेला? हा फायनली गाडीला हार लागलेला आहे. मोठे नाही बोल, मोठे. भाऊची खुशी बघा. भाऊ पुल टाकाटक होऊन आलाय आज. ते विषय आहे का? मनोज बाई बलून घेऊन थांबलाय, वाट बघतोय कधी फ्री होऊन जाईल आणि कधी डिलिव्हरी घेऊ. तर मी जास्त काही व्हिडिओ काढले नाही कारण की गडबड चालू होती आणि माझा फोन पण जरा व्हिडिओ काढायला दिला होता, त्यामुळे मी पण जास्त काही व्हिडिओ काढले नाही. तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. क्लिप ॲड केल्या आहेत त्या तुम्ही बघितल्याच असाल, तर एन्जॉय तर केला असेल. बाकी काय नंतर गाडी वगैरे घेतली, तिकडून घरी वगैरे आलो. मग मित्र ते पण भेटले आणि त्यांच्यासोबत जरा त्यांना घेऊन गेलो, जरा सँडविच वगैरे खाल्लं आम्ही तिकडून. नंतर मग ते घरी गेले आणि मी पण घरी आलो. मग पप्पा बी जरा मार्केटला गेले, त्यांचं काम होतं. मग तिकडून आल्यावरती आम्ही निघालो आता गावच्या रोडवरती ते, आणि हम एंजॉय कर रहे हैं गाड़ी के साथ. फर्स्ट राइड मस्त डिस्प्ले में मैप भी लगाए, दिखाइए मैप अपना. और हमारे सामने चल रही है थार भी दिखाई है 4999. हाँ, एक चीज़
तुम्ही केनी थी मुझे तुम्ही केनी थी असं म्हणतात की सेकंड हँड गाड्या घ्यायच्या. सेकंड हँड गाड्यांमध्ये मजा नाही हो. जे फर्स्ट क्लास गाडी आहे ना फर्स्ट हँड त्याच्यामध्ये खरी मजा आहे. बघा ना आता कसं हा कव्हर असा काढाय किती मजा येईल तुम्ही सांगा मला. मजा नाही येणार का? येणार ना आमका. या इथं आपण ते बाहेर काढतो याच्यावर बी मजा आहे. आता ह्याला बी स्क्रीन काढाय पण नाही काढायचं कसं जरा नवीन आहे ना. नको वाटतंय जरा असं वाईट वाटतंय जरा. असं काय नाही सेकंड हँड मध्ये पण मजा आहे पण फर्स्ट हँड मध्येच खरी मजा. तुम्ही किती बी घ्या सेकंड हँड मजा नाही. बाकी काय नाही हेच सांगायचं होतं. घ्यायची तर मजा. आणि ते बी टॉप मॉडेल घेतले कसं हलक्यात काम नाही करायचं आपण एकदम टॉपचं काम. आता आपण जेवढे पण वस्तू घेतल्यात ना म्हणजे कसं डायरेक्ट टॉपच्या घेतले सगळं टॉपचं. विषय हाड पद्धतशीर कार्यक्रम. गाडी बी आम्ही दुसरी घेणार होतो हीच घेणार होतो पण याच्यात बेसिक मॉडेल घेणार होतो पण आम्हाला जसं ते स्क्रीन वगैरे नाही बघितली आम्ही ती मग जरा मूड गेला आमचा. मग बोललो जाऊ दे मग कॅन्सल केलता प्लॅन. मग परत बोललो जाऊ दे घेऊया आता परत होतंय नियोजन. मग केलं जरा मग नियोजन झालं फायनली आमचं. मग आम्ही फायनली ही गाडी बुक करून टाकली. काय प्रॉब्लेम नाही. CNG प्लस पेट्रोल आहे. 25चे एव्हरेज दिले सांगितलंय. आपलं काय जास्त जाणं येणं नसते माझं. आमचं गावावरून मुंबई बस तेवढंच असते जास्त नाही एवढं काय. बाकी काय नाही. चिल में दिल चल रहे अभी रस्ते पे ऐसा रास्ता रहे बस फॅमिली साथ में है चलो घूमने. दादा दाखव दादा काय शांत बसलेत एकदम. काय हो दादा एकदम कसं वाटतंय तुम्हाला? मस्त एन्जॉय. अशा प्रकारे आमची मम्मी झोपलेली आहे. कारण की त्यांना प्रवासाचा खूप त्रास आहे आणि त्यांनी सकाळी गोळी वगैरे खाल्ली नाहीये त्यामुळं त्या झोपलेल्या आहे अशा प्रकारे. आणि आम्ही चाललोय आता. आणि मला बी आता खूप भूक लागली आहे. ते सँडविच खाल्ले ते काय थोडंच होतं त्यामुळं बघूया आता कसं होतंय. व्हिडिओ वगैरे काढले आता व्हिडिओग्राफर कधी लवकर येईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की जे माझे मित्रमंडळी आले होते तर त्यांचे हार्दिक अभिनंदन. म्हणजे जे कोणी लेट आले होते त्यांना पण मी शुभेच्छा देतो. शुभेच्छा म्हणजे काय म्हणतात ते अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा महत्वाचा वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे. अशीच साथ मला तुम्ही देत राहा. अजून 2-3 जण आले नव्हते काय हरकत नाही. काय बोलतात ते सुखाच्या काळात नाही पण दुःखाच्या काळात नक्कीच उभे राहतील. बाकी काय नाही. मिळते आगे. तर हे गाईज तुम्हाला गाडी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओला कमीत कमी 50 लाईक तर करा माझी अशी इच्छा आहे. व्हिडिओ खूप सारे जण बघतायत पण लाईक कोण करत नाही तर माझी अशी इच्छा आहे की या व्हिडिओला तुम्ही 50 लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.